मित्रांनो, आज ट्रेकचा आमचा तिसरा दिवस आहे आणि आज जवळजवळ 16 किलोमीटरचा डिस्टन्स आम्हाला कव्हर करायचा आहे. आणि हे जे काय 16 किलोमीटरचा डिस्टन्स आहे ते एकदम खडतर प्रवास आहे. हा चढ उतार डोंगरदऱ्यातून पूर्ण हा प्रवास करायचा आहे. बघूया आता या प्रवासामध्ये नक्की काय काय अनुभवायला भेटतं. तर आता नुकतंच आम्ही उठलेलो आहे. सगळं सकाळच्या प्रक्रिया उरकून आता आम्ही नाश्ता करण्यास रेडी होणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे चढाईसाठी तयार होणार आहोत. तर आपण विचारूया त्यांना का आज 16 किलोमीटरचा डिस्टन्स आपल्याला कव्हर करायचं आहे. तर काय प्रतिक्रिया आहे तुमची? 16 किलोमीटरचा डिस्टन्स आपण कव्हर करू की नाही, किंवा किती वाजेपर्यंत आपलं कव्हर होऊ शकेल? पहिला ट्रेक किती दिवसाचा होता? 12 किलोमीटर. दुसरा पण 12 किलोमीटर. आणि त्याच्यानंतर आजचा ट्रेक जो असेल तो आमचा कमीत कमी 16 किलोमीटरचा ट्रेक असेल. आम्हाला लगभग एव्हरेज 5 तास तर लागलेच आहेत 12 किलोमीटरला. आज बघूया, आज 15 किलोमीटरचा ट्रेक आहे. आज जास्त आहे, 13,200 आज फायनल आहे. सगळ्यात टॉप हायेस्ट जे बोलतात पीक आहे तो 13,200ला आहे. तर बघूया आजचा दिवस कसा जातो आहे. त्याच्यामध्ये आमचे सचिन भाऊ आहेत, ते थोडे गारटलेत, त्यांचा पाय पण गारटला आहे, सॉक्स पण 2 घातलेत. त्यांना एकदा विचारा काय वाटतंय. त्यांना सांगितलं बॅग कॅरी करू नका, पण बघूया. ते असं वाटतंय का रे, ते एक मुलगा पुस्तक वाचत बसला ते तिकडे पडलंय, त्याची आकृती. ठीक आहे सचिन भाऊ, बघा एकदा तुम्ही सांगा तुमची प्रतिक्रिया. एकदम मस्त वाटतंय. पाय तर खूप दुखतोय, पाय तर भरपूर दुखतोय. पण 16 किलोमीटर चालण्याची जिद्द मनामध्ये आहे, ते पूर्ण करणार आहे. थोड्याच वेळात प्रवासाला सुरुवात करायची होती. त्याच्या आधी जो काय नाश्ता होता तो आम्ही करायला घेतला. मित्रांनो, आता आम्ही नुकताच नाश्ता केला होता, म्हणजे चहा ब्रेड वगैरे खाल्लेले, पण त्याने काही पोट भरलं नाही. आणि आज जवळजवळ 16 किलोमीटरचा ट्रेक आहे तो पार करायचा आहे. त्यामुळे सोबत आम्ही चिक्की, त्याच्यानंतर तिळाचे लाडू, शेंगदाणे वगैरे असं काही पदार्थ घेऊन आलेलो आहे. आणि तुम्ही पण येताना हे पदार्थ सोबत ठेवा, कारण तुम्हाला इकडं प्रॉपर नाश्ता भेटेलच असं सांगता येणार नाही. आणि तुम्हाला ट्रेकिंग करायची आहे, ट्रेकिंग करताना तुम्हाला बॉडीला हे न्यूट्रिएंट्स भेटणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आता बघू शकता तुम्ही, नाश्ता चालू आहे आमचा. तिकडं नाश्ता केला तरी पण आता हे थोडं लाईटली खातो आहे. आजच्या प्रवासाचा टप्पा खूपच लांब पल्ल्याचा होता. त्याच जोमाने आम्ही आवरावर करायला सुरुवात केली. अस्ताव्यस्त पडलेलं सर्व साहित्य बॅगमध्ये टाकून बॅगची मुंडकी आवळली. पर्वतरांगेतून खाली येणारं पाणी खूपच थंड होतं. नुकतीच प्रवासाला सुरुवात केली होती, त्यातल्या त्यात पाय जर चुकून दगडाच्या खाली पडला तर पूर्ण पाय पाण्यात आणि पुढील प्रवास हा खडतर होणार होता. त्यामुळे खूप सांभाळून आम्ही हा झरा पार केला. विश्नासर लेकला वळसा घालून आम्ही पुढील पायवाटेने चालत राहिलो. निसर्गाचं खूप आगळं वेगळं रूप या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं. तळ्याचं पाणी एकदम काचेसारखं होतं मित्रांनो. या डोंगराचं पूर्ण रिफ्लेक्शन हे पाण्यामध्ये दिसत होतं. जणू काही सकाळी सकाळी हा डोंगर आपली प्रतिकृती या पाण्यामध्ये पाहून निहाळत होता असं वाटत होतं. तर आमचा प्रवास सुरू आहे. हा जो काय मोठा पॅच आहे पूर्ण एक डोंगर रांगेचा, तो आम्हाला क्रॉस करून आता पलीकडे जायचा आहे. खूप मोठा पॅच आहे, पूर्ण चढ आहे जाण्यासाठी. बघूया आता कुठपर्यंत तो सर होतोय आणि कुठे आम्ही रेस्ट घेतोय मध्ये. काही वेळ प्रवास करत राहिलो तर विश्नासर लेक संपल्यानंतर आपल्याला कृष्णासर लेक लागतं. हे लेक पण तितकंच सुंदर आहे. शेवटी आम्ही प्रवासाचा पहिला टप्पा गाठला, तो म्हणजे गडसर पास. समुद्रसपाटीपासून या ठिकाणची उंची जवळजवळ 4,200 मीटरची आहे.
सर्वच प्रवासी या ठिकाणी थांबले होते. त्यामुळे सर्वांचं फोटो सेशन किंवा व्हिडिओग्राफी चालूच होती. मित्रांनो बघू शकताय, हा जो काय पूर्ण स्लोप आहे हा चढून आम्ही आता वरती आलेलो आहे. आणि आता गडसर 5च्या ठिकाणी आम्ही होल्ड घेतलेला आहे. इथे थोडीशी 5-10 मिनटं विश्रांती घेऊन पुढच्या प्रवासाला आम्ही आता सुरुवात करणार आहोत. आत्तापर्यंत जवळजवळ एक 5.5 किलोमीटर डिस्टन्स आमचं कवर झालेलं आहे. आणि खूप खडतर प्रवास होता, म्हणजे तो शब्दाने सांगण्यासारखा नाही आहे. मित्र बघू शकताय बसलेले आहेत सगळे, विसावा घेतात एक क्षणभर. बाकी सगळे ग्रुप पण आलेले आहेत, ते पण सगळे विसावा घेतात तिथे. प्रमाणाच्या बाहेर इकडची हे दाखव ना, इकडची दरी दाखव. कसं एकदम स्ट्रेटमध्ये बोलतात ना, डायरेक्ट चढाई करून आलोय. खूप अवघड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबा, ट्रेक जो आहे फिजिकल फिटनेसवर नाही आहे, फक्त आणि फक्त मेंटल फिटनेसला पाहिजे. तुम्ही कुठले आहेत काका? अरे ना आता कळलं, जेव्हा तुम्ही बोलला ना अशिक्षित आहे, त्यावेळी ते बरोबर झालं. त्या पुण्याच्या काकांसोबत अजून जर काही गप्पा मारल्या असत्या तर कदाचित तिकडचा बर्फ पागळला असता. त्यामुळे आम्ही लवकरच तिकडनं पळ काढला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. त्या दिवशी आम्हाला मात्र एक गोष्ट समजली. काही लोकांच्या डोळ्यांसमोर कितीही सुंदर नजारे असू द्या, पण त्यांना ते नजारे सोडून इतर गोष्टींमध्ये का मजा वाटते कुणास ठाऊक. असंच काहीतरी त्या पुणेरी काकांसोबत घडलं होतं. प्रवास करता करता कधी गडसर लेक आलं आम्हाला सुद्धा कळलं नाही. या ठिकाणी आजच्या प्रवासाचा दुसरा स्टॉप इथे आम्ही घेतला आणि आजचं जेवणसुद्धा याच तळ्याच्या सानिध्यात केलं. निसर्गाचं एक आगळंवेगळं रूप डोळ्यात टिपून आम्ही पुढे प्रवास करत होतो. प्रवास खूपच सुंदर होता. एक वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळं निसर्गाचं रूप आम्हाला अनुभवायला भेटत होतं. अशा प्रकारे आजच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा येऊन ठेपलेला आणि आता आमचा प्रवास इथेच थांबणार होता. निसर्गाची एक वेगळी किमया आज आम्हाला अनुभवायला भेटली होती आणि ती खूपच सुंदर होती. आजचा प्रवास खरंच भारी होता, आहे का नाही? नाही पण पहिल्यांदा लय जीव निघला. जीव त्याच्यामध्ये जो तू आम्हाला रस्ता दाखवलास ना, बस